शिवाजी कोण होता या पुस्तक प्रकाशकाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली। या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांनी याबाबत माहिती दिली आहे। मध्यरात्री फोन करून धमकी आणि शिवीगाळ केल्याचं आंबी यांनी सांगितलं। गायकवाड यांनी हा त्यांचाच आवाज असल्याचं कबूल केलं असल्याचे आंबी यांनी सांगितलं। 2017 पासून प्रशांत आंबी हे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशन करतात। या प्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं मेघा पानसर यांनी स्पष्ट केलंय। आता जो वाद निर्माण झालेला आहे, गायकवाड यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं असेल। प्रशांत आंबे यांना तर त्यांनी धमकी दिलीच, मात्र गोविंद पानसरे यांच्या बाबतीत देखील अश्लील भाषा त्यांनी वापरल्याचं बघायला मिळते। आपत्तीजनक ती सगळी भाषा आहे। कुटुंबीय म्हणून तुमची काय एकूणच प्रतिक्रिया? सर्वप्रथम आमदार संजय गायकवाड ज्यांनी कॉम्रेड पानसरे यांच्याबद्दल अत्यंत निषेधार्ह पद्धतीने बोललेले आहेत, त्यांचा मी तीव्र निषेध करते। ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल ज्यांनी महाराष्ट्राला शिवाजी कोण होता सारखं एक पुस्तक दिलं, ज्याच्यामधून शिवाजी महाराजांच्या बद्दलचं एक नवं आकलन दिलं, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणं हे अत्यंत चुकीचे आणि त्याचा मी तीव्र निषेध करते। एकूणच आपण बघतोय की कशा पद्धतीनं या आमदारांनी ही भाषा केलेली आहे। प्रशांत आंबे यांना तर धमकी दिलीच, मात्र आता काय तुमची मागणी असणार आहे? कारण एका बाजूला धमकी तर दिली आहे, दुसऱ्या बाजूला गोविंद पानसरे यांच्याबद्दल देखील काही वक्तव्य त्यांनी केलेत। काय मागणी सरकारकडे असणार? आमचं म्हणणं असं आहे की जर आमदारच इतक्या असंस्कृतपणे बोलत असतील, एक पुस्तक एखादं न वाचता त्याच्या लेखकाबद्दल इतक्या असंस्कृतपणे बोलत असतील, तर मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांनी त्यांना त्यांना कारवाई केली पाहिजे। कारण या पद्धतीचं आज स्टेटमेंट दिलेलं आहे, उद्या अनेक महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक लोक होऊन गेले, ज्यांनी काही या विचारांच्या सरकारला न पचणारं काही अनेक केलेलं आहे काम। तर त्याच्याबद्दल जर कोणी बोलत असतील तर मला असं वाटतं की सरकारने याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि कायदेशीर कारवाईचा मार्ग सुद्धा खुला आहे। आम्ही वकिलांशी बोलतो आहोत। काय नक्की कोणाचा तो फोन होता? काय आमदार संजय गायकवाड जे शिवसेना शिंदे गटाचे आहेत, त्यांचा मला काल मध्यरात्री 12:51 फोन आला होता। पानसरेंचं जे शिवाजी कोण होता नावाचं पुस्तक आहे त्यासंबंधी त्यांनी मला कॉल केला होता। जवळजवळ 9 मिनिटं आम्ही फोन कॉलवर बोललो। त्या दरम्यान मी त्यांना शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा लेखकाचा कोणताही हेतू नाही, तुम्ही पुस्तक वाचा अशी विनंती करत होतो। पण त्यांना पुस्तक वाचण्यात काही इंटरेस्ट नव्हता, कारण की पुस्तकांशी त्यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नसेलच असंच मला कालच्या संभाषणावरून लक्षात आलं। मी त्यांना वारंवार विनंती करूनसुद्धा त्यांनी माझं कोणत्याही पद्धतीचं म्हणणं ऐकून न घेता ते सातत्यानं मला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करीत होते। तसेच त्यांनी मला तुझी जीभ कापून टाकतो, त्याच्यानंतर तुला घरात घुसून मारतो अशा पद्धतीच्या वारंवार धमक्या दिल्या। मी त्यांना आणि अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। हे जे काम आहे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, हे सातत्यानं आम्ही करत राहू, कारण की आम्हीसुद्धा पानसरेंच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहोत। त्यामुळं अशा धमक्यांना भीक आम्ही कधीही घालणार नाही। आज त्यांनी जी शिवीगाळ आणि ज्या धमक्या मला कालच्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत त्याविरोधात आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार दाखल करणार आहोत। तो फोन कसं आहे, त्यांचा जर इतिहास पाहिला तर घुमजाव करण्याची त्यांची जुनी खोड आहे। अलीकडंच 3-4 दिवसापूर्वीच मी कार्यकर्त्यांना 300 कोटीचं कमिशन वाटलं हे स्टेटमेंट त्यांनी मी कार्यकर्त्यांना 300 कोटींची कामे दिली असं फिरवलं। त्यामुळं ह्या विषयात पण ते घुमजाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आम्ही आमचे जे सोर्स आहेत त्यातून हे कन्फर्म केलेलं आहे की हा कॉल संजय गायकवाड यांनीच केला होता, कारण ट्रू कॉलरला सुद्धा त्यांचं नाव दिसतंय, आवाजसुद्धा त्यांचाच आहे। एकूणच जी त्यांची बोलण्याची पद्धत आहे तर तीसुद्धा त्यांचीच आहे। आणि ज्या लग्नामध्ये त्यांना हे पुस्तक मिळालं त्या लग्नामध्ये उपस्थित असल्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्यामुळे आणि पुढील तपास पोलीस करतीलच, त्यामुळे आम्हाला हे कन्फर्म आहे, आम्हाला तरी, की हे संजय गायकवाडच आहेत। त्यामुळे आज आम्ही त्यांच्यावर तक्रार दाखल करतो।